नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली। मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांची आणि ओबामांची ही 7वी भेट आहे। या भेटीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। एनएसजी सदस्य बनण्यासाठी अमेरिका भारताला आता पाठिंबा देते का हे पाहणं देखील औत्सुक्याचं असेल। जान्हवी मुळे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। जान्हवी, भारताच्या दृष्टीने ही भेट किती महत्त्वाची आहे? नम्रता, नवे मोठे करार होण्यापेक्षा जे आधीचे करार दोन देशांमधले आहेत भारत आणि अमेरिका ते अधिक मार्गी लागू शकतात या भेटीमध्ये। त्यामध्ये F-16 F-18 विमानं, त्याचबरोबर मिसाईल एअरक्राफ्ट कॅरियर संदर्भातला करार असेल किंवा दुसरा सर्वात महत्त्वाचा म्हणजे देशामध्ये भारतामध्ये 6 ठिकाणी अणुऊर्जा केंद्रांच्या निर्मिती संदर्भातला करार, रिन्युएबल एनर्जीमध्ये अमेरिकेची जी गेल्या काही काळामध्ये आपल्याला दिसून आले की त्यांची वाढती इन्व्हेस्टमेंट आहे ती आणखीन काही प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे। आणि जसा ज्याचा तू उल्लेख केलास, न्यूक्लिअर सिक्युरिटी ग्रुप जो 48 देशांचा एक गट आहे त्या गटामध्ये आपल्याला स्थान मिळावं यासाठी भारताने दावेदारी पुढे केलेली आहे आणि त्याला अमेरिकेचा पाठिंबा मिळणार की नाही याविषयी निश्चितच उत्सुकता आहे। पण सर्वात महत्त्वाचं या भेटीमधनं जर काही साध्य होणार असेल भारताला तर ते ओबामांसोबतचं आणि पर्यायानं अमेरिकेसोबतचं नातं भारताचं आणखी दृढ होईल। कारण ओबामांच्या ॲडमिनिस्ट्रेशनचा हा अखेरचा काळ असणार आहे। नोव्हेंबरमध्ये नव्यानं निवडणूक होणार आहे, नवीन राष्ट्राध्यक्ष मिळणार आहेत अमेरिकेला आणि जानेवारीपर्यंत नवीन एक ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन अमेरिकेमध्ये कार्यरत होईल। आणि त्या दरम्यानच्या हा जो काळ आहे या काळामध्ये आजवरच्या 2008 पासून खरं तर ओबामांच्या काळामध्ये जेवढे करार झालेले आहेत ते करार त्या गोष्टी मार्गी लागणं हे जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। या भेटीमध्ये त्या दृष्टीने कुठली पावलं त्या दृष्टीने उचलली जातात ते पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरेल। नक्कीच जान्हवी, धन्यवाद तू केलेल्या विश्लेषणाबद्दल।